ओके. सो आपण लास्ट टाइम ऍरे बघितलं की ऍरे म्हणजे काय. ओके. ऍरे ज्यावेळी आता तुम्ही बघितलं नॉर्मल व्हेरिएबल आपण यूज केले, ते कशासाठी यूज केले, ओनली वन व्हॅल्यू स्टोअर करायला. बट मी सांगितलं की तुम्हाला मल्टिपल व्हॅल्यू बट सेम टाईपचे तुम्हाला स्टोअर करायचे. देन तुम्ही काय यूज केलं करायला सांगितलं तुम्हाला, ऍरे. ओके. सो तुम्हाला ऍरे यूज करायला सांगितलं, करेक्ट. तर मला सांगा, ऍरे मी जर मला ऍरे मध्ये 4 व्हॅल्यू आहेत, ओके, आणि मग मी बॉट रन केला, एक्झिक्यूट केला, तर मी 5वी व्हॅल्यू ऍरे मध्ये टाकू शकतो का रन टाइमला, म्हणजे बॉट रन होतं त्यावेळी 5वी व्हॅल्यू टाकू शकतो का? काय चुकले तरी चालेल, यस, नो. तर जरा क्वेश्चन परत सांग. ओके. आता ऍरे मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करतो. ज्यावेळी तुम्ही ऍरे नॉर्मली क्रिएट केलं, व्हेरिएबल कसं असाइन ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्ही ते असाइन दाखवलं की व्हेरिएबलचं नाव दिलं, ओके, तसं ऍरेचं नाव दिलं आणि लेट सपोज तुम्ही काही 4 व्हॅल्यू टाकल्यात त्या ऍरे मध्ये. सो मी बॉट रन केला, मला अजून 5वी व्हॅल्यू ऍड करायची ऍरे मध्ये, करू शकतो का? नाही करू शकत. बिकॉज ऍरे जरी मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करत असेल, पण त्याची साईज जी आहे ती फिक्स आहे, जी तुम्ही इनिशियली द्याल तीच, त्यामुळे तुम्ही ऍड नाही करू शकत किंवा डिलीट नाही करू शकत. ओके. अँड वी कॅन क्रिएट ओनली वन टाइप ऑफ ऍरे. ओके, हे लक्षात ठेवा. ऍरे आपण जर ऍरे मधल्या व्हॅल्यूज, ओके, मल्टिपल व्हॅल्यूज असतील, बरोबर आहे, लेट से तुमच्या 4 व्हॅल्यू आहेत. जर मी तुम्हाला सांगितलं किती व्हॅल्यूज आहेत, तुम्ही सांगणार 4, मला पहिली व्हॅल्यू कोणती आहे ती पाहिजे, तुम्ही काय सांगणार, पहिली व्हॅल्यूची द्याल, करेक्ट. बट इथे तुम्हाला सांगतो, युआय पाथ मध्ये किंवा कोणत्या प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला जर मल्टिपल व्हॅल्यू असतील आणि त्यातल्या व्हॅल्यूज तुम्हाला पाहिजे असतील, तर इंडेक्स हा प्रकार असतो, इंडेक्स. ओके. आणि इंडेक्स स्टार्ट विथ 0. ओके. फॉर एक्झाम्पल, जर मी तुम्हाला सांगितलं की मला पहिल्या पोझिशनची व्हॅल्यू पाहिजे ऍरे मधली, तर ती तुम्ही बोलाल त्या ऍरे मधली 0 इंडेक्सची व्हॅल्यू, त्या ऍरे मधली 0 इंडेक्सची व्हॅल्यू. ओके. सो आता आपण काय करूया, ते आपण ऍक्च्युअल प्रॅक्टिकल बघूया. ओके. आणि सांगा की ते सेम आहे का जे मी बोललोय ते. डिलीट करतो. ओके. सो व्हेरिएबल क्रिएट करायचा आहे ऍरे टाईपचा. सो क्रिएट व्हेरिएबल सांगतो की युजर नेम, लेट्स कन्सिडर युजर नेम आहे, युजर नेम ऍरे नाव दिलं मी व्यवस्थित, मिनिंगफुल नेम. सो मी तुम्हाला सांगितलं व्हेरिएबल टाईप इथून सिलेक्ट करायचा. तुम्हाला दिसतो ऍरे ऑफ टी, टी म्हणजे टाईप कोणता सिलेक्ट करा. सो ऍरे ऑफ टी वर क्लिक केलं, तुम्हाला इथे लगेच एक पॉपअप येईल. ओके. त्या पॉपअप मधून तुम्हाला काय करायचं, टाईप सिलेक्ट करायचं आहे ऍरेचा. सो मला काय पाहिजे, युजर ने हे स्ट्रिंग वाला आहे, सो मी स्ट्रिंग सिलेक्ट करतो आणि ओके करतो. जर तुम्ही बघाल इथे स्ट्रिंगचा ऍरे, स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे ऍरे. ओके. सो इथे काय झालं, स्ट्रिंगचा ऍरे क्रिएट झाला. मला डिफॉल्ट व्हॅल्यू मी नॉर्मली व्हेरिएबल मध्ये पास करतो, इथेही पास करू शकतात. स्ट्रिंग आहे म्हणजे मला सांगा कसं टाकणार तुम्ही, डायरेक्ट टाकू, डबल कोड मध्ये टाकू, सिंगल कोड मध्ये टाकू, कसं टाकू, कोण सांगेल? डबल स्ट्रिंग कोट मध्ये. डबल कोड मध्ये. लेट्स कन्सिडर युजर नेम आहे संकेत. ओके. आता मल्टिपल व्हॅल्यू आहेत, मल्टिपल व्हॅल्यू आहेत, मग त्या तुम्ही ज्या मल्टिपल व्हॅल्यू आहेत ते डबल कोड स्ट्रिंग टाकता, तर मल्टिपल व्हॅल्यू मेक शुअर कॉमा टाकायचा. ओके. म्हणजे मल्टिपल व्हॅल्यू तुम्ही कळतं की हा या मल्टिपल व्हॅल्यू आहेत. लेट्स कन्सिडर सुनील. बघा मी कॉमा देतोय, व्हॅल्यू सेपरेट डबल कोड मध्ये प्रत्येक स्ट्रिंग टाईपचे आहेत ना, अँड इथे देतो लेट्स कन्सिडर अक्षय. ओके. जर तुम्ही बघाल जसं सांगितलं ऍरे ऑफ स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग व्हॅल्यू कॉमा सेपरेट टाकल्या,
ऍरे असल्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला ते कर्ली ब्रेसेस मध्ये टाकायला लागतं. स्टार्टला ओपन कर्ली ब्रेस, एंडला क्लोज कर्ली ब्रेस. ओके. सो सेम मी काय करतो, हे मी डिफॉल्ट मध्ये न टाकता असाइन ऍक्टिव्हिटी घेतो, तिथे टाकतो. युजर नेम माझा व्हेरिएबल मध्ये मी जो क्रिएट केला त्यामध्ये ह्या व्हॅल्यू टाक. सो मी ते जरा झूम करतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल ते. दिसतोय स्ट्रिंग, ही एक स्ट्रिंग, हा एक टेक्स्ट, हा एक टेक्स्ट, मल्टिपल टेक्स्ट होते म्हणून कॉमा सेपरेट केले ते, आणि ऍरे म्हणून कर्ली ब्रेसेस मध्ये ते ठेवले, 2 कर्ली ब्रेसेस मध्ये ठेवले, एक ओपन आणि क्लोज केला कर्ली ब्रेस. काय डाऊट आहे तुम्हाला इथं? ऍरे व्हेरिएबल क्रिएट करायला आणि जर तुम्हाला इनिशिएट करायचं असेल किंवा व्हॅल्यू त्याला पास करायची असेल मल्टिपल व्हॅल्यू, तर काय डाऊट? नो. ओके. सो नेक्स्ट आहे, जर मला काय पाहिजे, सुनील हे नाव पाहिजे, मला काय पाहिजे, सुनील हे नाव पाहिजे, तर मला सांगा ह्या ऍरे मधल्या व्हॅल्यू कशा ऍक्सेस करा. सो तुम्हाला सांगतो, मी एक मेसेज बॉक्स घेतो. नॉर्मल तुम्ही काय करायचं, इथे व्हेरिएबलचं नाव टाकायचं, बरोबर आहे. तुम्हाला वाटलं की डायरेक्ट व्हॅल्यू येईल, सो मी रन करतो, काय येतो बघूया आपण. ज्यावेळी मल्टिपल व्हॅल्यू असतील तर तुम्हाला काय करायला लागेल, मेसेज बॉक्स मध्ये त्यातली सिंगल व्हॅल्यू पाहिजे असेल तर तुम्हाला त्या मल्टिपल व्हॅल्यू काढायला लागेल सिंगल व्हॅल्यू. अदरवाईज तुम्ही डायरेक्ट ते पास केले तर तुम्हाला जस्ट टाईप येतो सिस्टीम डॉट स्ट्रिंगचा ऍरे. ओके. बट मी जरा मोठं करतो. जसं मी सांगितलं तुम्हाला मल्टिपल व्हॅल्यू, मी सांगितलं की मला दुसऱ्या पोझिशनची व्हॅल्यू पाहिजे. तुम्ही काय बोलाल, कोणती व्हॅल्यू आहे दुसऱ्या पोझिशनला? फर्स्ट. दुसऱ्या पोझिशनचं व्हॅल्यू कोणती आहे, नाव काय? सुनील. सुनील आहे, करेक्ट. दुसऱ्या पोझिशनला तर तुम्हाला सांगितलं दुसऱ्या पोझिशनला द्या. जर मी ह्याला सांगितलं मला दुसऱ्या पोझिशनची द्या, जर मी असं ओपन ब्रॅकेट टाकलं, काय कसं करायचं, तुमचं ऍरेचं नाव मधले तुम्हाला कोणत्या पोझिशनची व्हॅल्यू पाहिजे. जर तुम्ही बघाल इथे सांगतोय तो इंडेक्स. ओके. जर मी 2 टाकलं, मी तुम्हाला कसं सांगितलेलं आहे, की तुम्ही रीड करताना हा काय बोलाल, हा 1 आहे, हा 2 आहे आणि हा 3rd आहे, असंच रीड कराल, करेक्ट. पण UI पाथ किंवा any प्रोग्रामिंग लँग्वेज कसं रीड करतो माहितीये का, हा 0 इंडेक्स, हा फर्स्ट इंडेक्स, हा सेकंड इंडेक्स. सो मला सांगा, जर मी तिकडे इंडेक्स 2 टाकलेला आहे तर मला व्हॅल्यू रिझल्ट मध्ये काय मिळेल? अक्षय. अक्षय मिळेल. ओके. तो मी रन करतो. सी अक्षय. सो आता हे सेम मी जे बोललेलं तुम्हाला ते मी तुम्हाला आता रीड करून दाखवतो. पहिली, यूज टू स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज, आपण मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर केल्या. दुसरी, वी कॅन क्रिएट ओनली वन टाइप ऑफ ऍरे, स्ट्रिंगचाच ऍरे तिथे क्रिएट केला. तुम्ही जर स्ट्रिंग सोबत नंबर टाकले तुम्हाला एरर येईल, तुम्ही ट्राय करू शकता. आणि तिसरी, मी तुम्हाला सांगितलं की पोझिशन नुसार UI पाथ किंवा एनी प्रोग्रामिंग लँग्वेज इंडेक्सचा वापर करतो. सो इंडेक्स इज ऑलवेज स्टार्ट विथ 0. सो 0 ने स्टार्ट असल्यामुळे मला जर तिसऱ्या पोझिशनची व्हॅल्यू पाहिजे असेल तर मला कसं काउंट करायला लागेल, 0, 1 अँड 2. ओके. सो म्हणून तर मी काय केलं, मला ही अक्षय व्हॅल्यू पाहिजे. जर मला संकेत व्हॅल्यू पाहिजे असेल तर मला सांगा, मी इथे काय करू, ह्या ऍरे मधून मला कितव्या इंडेक्सची व्हॅल्यू पाहिजे तर मला संकेत व्हॅल्यू प्रिंट होईल? 0. 0. ओके. तो सेव्ह करतो अँड रन. सी 0 इंडेक्सचा संकेत. नाऊ ऍरे मध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो,
डॉट, जसं डॉट टू स्ट्रिंग बघितलं तसं डॉट लेंथ आहे. लेंथ कळते, लेंथ मराठीमध्ये लेंथ म्हणजे की त्यामध्ये किती. ओके ओके, लेंथ पेक्षा आपण काउंट घेऊ, लेंथ नंतर घेऊ. डॉट काउंट, जर मी डॉट काउंट यूज केलं तर मला काय मिळेल, काय मिळेल, किती काउंट मिळेल तिथे जर मी डॉट काउंट यूज केलं तिथे. ॲरे डॉट काउंट 3 एक्झॅक्टली. सो टू गेट नंबर ऑफ एंट्रीज इन दी ॲरे. ओके, सो मला काय पाहिजे, 0 डॉट काउंट नका करू, बिकॉज तुम्ही काय करला, ॲरे तुमचा कोणता आहे, युजर नेमचा ॲरे. करेक्ट. 0 1 2 जे काय तुम्ही इथे पास करता ते तुम्हाला जर व्हॅल्यू पाहिजे असेल तर. बट मला ह्या ॲरे मधलं जस्ट काउंटच पाहिजे, तर मला काय ब्रॅकेट बिकेटची गरज नाही. जर पोझिशन पाहिजे तरच ब्रॅकेट पाहिजे. सो मी जस्ट डॉट टाईप केलं ना, मल्टिपल फंक्शन येतील. जर तुम्हाला नाही आले तर स्वतःहून टाईप करा. डॉट काउंट असं टाईप केलं इथे दिसेल काउंट. जस्ट क्लिक करा किंवा टाईप करा तुम्ही स्वतःहून, एनिवेज. ओके, सो ॲरे तुमचा जो आहे त्याचा डॉट काउंट केल्यावर तुमचे जेवढे काय आहेत व्हॅल्यूज त्याचे काउंट मिळेल मला. सी 3. ओके, सो हे मी काय सांगतोय काउंट फंक्शन, कारण ते युजफुल आहे पुढे जाऊन आपल्याला. सो हे तुम्ही ॲरे बनवलं स्ट्रिंगचं. ओके, जर मी कॉमा 1 केलं तर मला एरर देतोय. स्ट्रिंगचा आहे, तुम्ही नंबर टाकताय. ओके, सो मला जर नंबरचाच पाहिजे असेल तर मी काय करणार, इथे ॲरे ऑफ, आणि इथे नंबर साठी कोणतं, ॲरे ऑफ int 32. ओके केलं. सो मी काय करतो, इथे परत ॲरे क्रिएट करतो. 1 2 3 6 8 4. ओके, सो बघा मला एरर देतोय, नाही देते, कारण माझा नंबर बरोबर ॲरेचा टाईप आहे तिथे. सो काउंट घेतलं तर मला ह्याचा टोटल काउंट येईल, किती त्यामध्ये एंट्रीज आहेत, 6. ओके, जर मला यातलं व्हॅल्यू 3 पाहिजे तर मला सांगा, ॲरे ऑफ किती इंडेक्स, व्हॅल्यू 3 पाहिजे, 3. ॲरे ऑफ 2. ओके, हे इंडेक्स, हा जो आहे ना इंडेक्स, तो तुम्हाला पुढे जाऊन पण यूज होणार आहे. सेम 0 ने चालू करायचं. सी, रिझल्ट आला माझा 3. हा, माझं एक इथं स्टेटमेंट होतं, साइज ऑफ ॲरे इज फिक्स्ड. असं कोणतंच इथे ऍक्टिव्हिटी नाहीये की मी रन केलं आणि इथे व्हॅल्यू टोटल किती 6 आहेत. ओके, आणि मला जर एखादी व्हॅल्यू ऍड करायची असेल रन करताना बोलतोय, तर ते ॲरे मध्ये पॉसिबल नाही, बिकॉज साइज इज फिक्स. म्हणजे जे तुम्ही इथे टाकाल इनिशियली तेच राहणार, त्यामध्ये काही चेंज करू शकत नाही रन टाइमला. ओके सर, तुम्ही बोला हे काय सर चेंज करताय तुम्ही, रन टाइमला बोलताय, हे इनिशिएट करताना त्यावेळी आहेत, रन टाइमला तुम्ही ऍड किंवा रिमूव्ह करू शकत नाही. ओके, सो त्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल देतो लिस्टचं. ओके, सो लिस्ट काय करते की लिस्ट मध्ये तुम्ही व्हॅल्यू ऍडही करू शकता, रिमूव्ह पण करू शकता, ओके, अपडेट करू शकता, म्हणजे वॉटेवर, म्हणजे तुम्ही लिस्ट सोबत खेळू शकता. ओके, सो मीनवाईल तुम्ही हे स्वतःहून ट्राय करा ॲरेचं, मी तुम्हाला लिस्ट सांगतो.